म्हणाल्या होत्या की माझं देवाकडे एकच मागणं आहे की मी गात असताना मला मरण यावं, असं त्यांनी त्या पॉडकास्टमध्ये म्हटलेलं होतं. आपण पाहतोय की पोलिसांकडून मानवंदना आशाताईंना दिली जाते. आशाताईंनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हिंदी सिनेसृष्टीला समर्पित केलं होतं. भारतरत्न लता मंगेशकर या आशाताईंच्या मोठी बहीण लता दिदींप्रमाणेच त्यांनी सुद्धा अगदी लहान वयातच गायिका म्हणून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि 8 दशकांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी 14,000हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या या तब्बल 6 वर्षांच्या कारकिर्दीत सिनेमे आणि अल्बम्स अशा दोन्ही प्रकारच्या गाण्यांचा समावेश आहे. आपल्याला जर ठाऊक असेल तर 1943 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आशाताईंनी जवळपास 20हून अधिक भाषांमधील गाण्यांना आपला आवाज दिलाय. आज प्रत्येक संगीत प्रेमीला आज आशाताईंच्या जाण्याचा आज खऱ्या अर्थानं धक्का बसलाय. म्हणजे आपण म्हणतो ना की घरातल्या आज्ञाधारक मुलापेक्षा बंडखोर मूल कायमच दुनियादारीच्या कसोटीवर कर्तबगार ठरतं आणि आपल्या तत्वांवर जगणाऱ्या आशाताईंमध्ये असंच एक क्रांतिकारी मूल दडलं होतं. नियमांचा हायवे सोडून आडमार्गानं काच खळग्यानं भरलेल्या रस्त्यावर आपल्या मर्जीनं चालणं तसं सोपं नसतं, पण गेल्या 12 वर्षात त्यांच्यासोबत चालणारा काफिला आणि किती मोठा झालाय त्याची जर आज आपण गणती करायची झाली तर ती गणतीच होणार नाही. व्यावसायिक आयुष्यातली बंड तर नेहमीचीच आहेत, पण खाजगी आयुष्यातही आशाताईंनी बंड करणं सोडलं नव्हतं. कोण काय म्हणेल याची कसलीच तमा न बाळगता आपल्या वाटेनं त्या चालत राहिल्या. जे सोबत आले त्यांना घेऊन त्या पुढे गेल्या आणि जे आले नाही त्यांच्या विना त्या पुढे चालत राहिल्या. आशाताईंच्या आयुष्याचा ग्राफ हा कायम बदलांना आत्मसात करणाराच नाहीये, तर त्या बदल घडवणारा सुद्धा होता. कलेमध्ये नवरसाचं महत्त्व मोठं आहे, पण आशाताईंच्या गळ्यातले असंख्य रस मोजण्यासाठी कोणतेही परिणाम शोधून सापडणार नाही. अगदी आपण बघितलं असेल तर सालस नूतनपासून मादक खेलनपर्यंत कुणाच्याही चेहऱ्यानुरूप आवाज देणाऱ्या आशाताईंची व्हर्सॅटिलिटी यापुढे अशक्य आहे. एके दिवशी त्या हा काफिला सोडून जाणार याची कल्पना असताना सुद्धा आपण त्यांच्यासोबत चालत राहिलो, त्यांच्या गाण्यांमधून जगत आलो. कारण आज शरीराने त्या निघून गेल्यात, मात्र आपल्या सर्वांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या खोलवर आशाताई सोबत असतील यात मात्र शंका नाहीये. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये आशाताईंवरती अंत्यसंस्कार केले जातील. आपण पाहतोय अनेक दिग्गज कलाकार, नेते मंडळी, प्रत्येक क्षेत्रातील माणूस आज आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी, अखेरचं दर्शन आपल्याला मिळावं यासाठी अनेक जण त्यांच्या निवासस्थानी येत आहेत. परळमध्ये त्यांचं निवासस्थान आहे आणि इथेच त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे.